तर नमस्कार सगळ्यांना. चला आज आपण नाश्त्यासाठी इडली बनवणार आहोत. त्याच्यासाठी 3 वाटी तांदूळ घेतलेत, 1 वाटी उडदाची डाळ घेतली. दोन्ही पण 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर 1 चमच मेथीदाणा टाकायचा. 5-6 तासासाठी भिजत ठेवायचं. 5-6 तासानंतर आपल्याला वाटण करायला घ्यायचं. तर हे बघा आपलं डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत. तर मी अगोदर तांदूळ वाटून घेणार आहे. तांदूळ थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं. तांदूळ वाटत असतानाच मी अर्धी वाटी पोहे पण भिजत घातलेलं, ते पण तांदळामध्ये घालून मी वाटण करून घेणार आहे. दोन्ही मिश्रण डब्यामध्ये ओतायचं. त्याच्यानंतर आपल्याला उडदाची डाळ पिसायची. उडदाची डाळ एकदम बारीक मॅश होईल अशी पिसून घ्यायची. ते पण मिश्रण डब्यामध्ये ओतायचं. 5 मिनिटं मिक्स करून घ्यायचं. रात्रभर फॉर्मॅटवर ठेवायचं. तर रात्रभर फॉर्मॅट झाल्यानंतर हे बघा आपलं पीठ एकदम जाळीदार बनले. मिक्स करून घ्यायचं. नमक टाकायचं. इडली पत्राला तेल लावायचं. बॅटर वतून घ्यायचं आणि 10-15 मिनिटं इडली शिजवून घ्यायची. हे बघा इडली आपली एकदम जाळीदार अशी बनली. एकदम जाळीदार आणि सॉफ्ट बनले. तर तुम्ही पण करून बघा. आवडले असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.